नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्किल टेस्ट बाबत बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल आहे आणि नुकतंच एमपीएससीने स्किल टेस्ट बाबतचं जे परिपत्रक आहे, ऍक्च्युली ते परिपत्रक जे आहे ते एमपीएससीच्या वेबसाईटला आज सकाळपर्यंत दिसत नाहीये. म्हणजे आता मी जो व्हिडिओ घेतो याच्या अगोदरपर्यंत ते वेबसाईटला दिसत नाहीये, मात्र ते सोशल मीडियामध्ये खूप जोरात फिरत आहे आणि एमपीएससीच आहे असं सगळ्यांना वाटत आहे. आणि ऍक्च्युली एमपीएससी असावं, पण कदाचित एमपीएससीने टाकलं असेल, नंतर ते काढून पण घेतलं असेल, काही चेंजेस असू शकतात त्याच्यामध्ये. पण जर ते परिपत्रक जे सगळ्यांकडे फिरतंय आता, ते परिपत्रकाचा थोडासा सपोर्ट घेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो की ही स्किल टेस्ट कधी होणार आहे. जर कदाचित एमपीएससीच्या वेबसाईटला जर त्यांनी परत अपलोड केलं थोडं चेंजेस करून, तर ते चेंजेस फक्त तुम्ही गृहीत धरा. मी फक्त तुम्हाला आता जे अपलोड केलं होतं एमपीएससीने, जे की आता नाहीये वेबसाईटला, त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलतोय. ते स्किल टेस्ट बाबतची डिटेल्स त्यांनी दिलेली, त्यामध्ये सांगितलं स्किल टेस्ट कधी होणार आहे, कुणाची होणार आहे त्या शेड्यूलमध्ये. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय की तुम्हाला एक एमपीएससी वेबसाईटला जाऊन ज्या इन्स्ट्रक्शन कॉलम आहे त्या इन्स्ट्रक्शन मध्ये जाऊन सुद्धा ह्या स्किल टेस्टची इन्स्ट्रक्शन एकदा चेक करून घ्या, असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यात परत एक प्रश्न उद्भवतो, जे 6 संवर्ग आहे त्याला आपण भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ, दिव्यांग आणि जे माजी सैनिक आहेत, ह्या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे की सर मग आमची टेस्ट होणार का. अर्थात ते जे 6 संवर्ग आहे त्या 6 संवर्गांची टेस्ट होणार नाहीच, हे वेळोवेळी मी सांगत आलेलो आहे आणि एमपीएससीचं नोटिफिकेशन पण तसं आहे. तरी पण संभ्रमावस्था अशी आहे की या इन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनी दिव्यांगांसाठी 15 मिनिटं एक्स्ट्रा असं दिलेलं आहे. मग ते नेमकं काय, दिव्यांगांना टेस्ट द्यायची का, असाही प्रश्न काही मुलं विचारताय. आता बघा, त्यांनी ऑलरेडी सांगितलंय नोटिफिकेशन मध्ये की तुम्हाला यायची गरज नाहीये, तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही आत्ताही टेस्ट देऊ शकतात. म्हणजे दिव्यांग उमेदवार आहे किंवा जे 6 संवर्गामधले उमेदवार आहे त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट असेल आणि त्यांना जर टेस्ट द्यायची असेल तर ते येऊ शकतात. पण ज्यांना नाही द्यायची टेस्ट, आता ते नाही आले तरी चालतील. 2 वर्ष तुम्हाला सर्टिफिकेशन मिळवायला पण आणि स्किल टेस्ट द्यायला पण संधी आहे. स्किल टेस्ट तुम्ही नंतर देणारच आहात, पण तुम्हाला वाटतं की मला आता द्यायचीच आहे, तर तुम्ही आत्ताही स्किल टेस्ट द्यायला हरकत नाही, देऊ शकतात, पण हे ऑप्शन आहे. आता बघूया, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देतो. काही जणांचा प्रश्न हा पण आहे की सर माझं हॉल तिकीट आलं, आता दिव्यांग आहे मी प्रकल्पग्रस्त आहे, मी भूकंपग्रस्त आहे, माझंही हॉल तिकीट आलं तर मी पण स्किल टेस्टला जायचं की नाही, हाही बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. स्किल टेस्ट कुणी जायचं कुणी नाही जायचं, कुठे होणार स्किल टेस्ट, ह्या सगळ्यांचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. बघा, त्या अगोदर इग्नाइट अकॅडमीच्या भरपूर साऱ्या बॅचेस आपण रन केलेल्या आहेत. त्यापैकी एक बॅच म्हणजे अर्जुन 3.0 ची बॅच चालू आहे, जी येणारी 2024 ची कंबाईनची एक्झाम, त्यासाठी पूर्व आणि मुख्य अशी दोन्ही बॅच असणार तुमची. बॅचची फी फक्त 7,999 प्लस जीएसटी असणार आहे. लगेच ह्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये गट ब गट क पूर्व आणि मुख्य एकत्रित सिलेबस तुम्हाला शिकवला जाणार आहे. याचबरोबर तुम्हाला ही सगळी टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आहे. अजून एक महत्त्वाचं की नाशिकला ऑफलाईनची बॅच आपली चालू झाली आहे. नाशिकला ऑफलाईनचं सेंटर सुद्धा आपण अनाऊन्स केलेलं आहे. उपाध्याय क्लास बिल्डिंग आहे, ओल्ड बिल्डिंग आहे, त्यामध्ये आपला आता क्लास चालू झाला आहे. तुम्हाला भेटायचं असेल तर आमच्या टीमला तुम्ही इथे येऊन पण भेटू शकतात. नक्कीच या ठिकाणी ऑफलाईनचं सेंटर, याचा पण फायदा तुम्ही करून घ्या. काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घेऊ शकतात. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, 6 जूनचं परिपत्रक सगळ्यांना दिसतंय. बघा, 6 जूनचं परिपत्रक आलेलं आहे आणि परत रिपीट करतो की मी आता व्हिडिओ घेण्याच्या अगोदरपर्यंत एमपीएससीच्या वेबसाईटला मात्र दिसत नाहीये. ते आलं असेल, डाउनलोड पण झालं असेल, काही विद्यार्थी सोशल मीडियाला फिरवत आहे, मात्र परत रिपीट करतो मी, परत काही चेंजेस करून ते नोटिफिकेशन येऊ शकतं. सो परत एकदा ते नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यांना बघायचं आहे. आता त्यात त्यांनी काय सांगितलंय की लिपिक, टंकलेखक व कर सहाय्यक या संवर्गाच्या परीक्षांकरता टंकलेखक कौशल्य चाचणी आयोजनाबाबत आता ऍड काही सांगितले, 111 2023 ची ऍड आहे. हे 2023 चीच एक्झाम आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलं ही टेस्ट कधी होणार आहे, तर 1 जुलै ते 13 जुलैच्या दरम्यान होणार आहे. बघा, 1 जुलैपासून 13 जुलैच्या दरम्यान होणार आहे. मग आता तुम्ही आहात जून मध्ये, इथून पुढे जर विचार केला साधारणतः 20 दिवस किंवा 25 दिवस तुमच्या हातात आहे. 20-25 दिवसामध्ये ही टेस्ट होणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की या चाचणीचा दिनांक आता प्रत्येकाला ही तुम्हाला शिफ्ट वाईज असणार आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जी माहिती माझ्यापर्यंत भेटली, ही एकाच ठिकाणी मुंबईला स्किल टेस्ट होणार आहे. पाठीमागची 2022 ची जर एक्झाम आपण बघितली तर मुंबईला सेंटर आयबीपीएस त्याच ठिकाणी जवळपास एका दिवसामध्ये 1500-1600 विद्यार्थी स्किल टेस्ट होऊन जाते. मग असा विचार केला तर 13 दिवस जरी घेतलं त्यांनी स्किल टेस्टची, तरी तुमची एक्झाम प्रॉपर होऊन जाणार आहे. लक्षात घ्या, 1500-1600 पर्यंत एका वेळेस देऊ शकतात. मग दिनांक तुम्हाला प्रत्येकाची शिफ्ट दिनांक कळवणार आहे, ठिकाण पण कळवणार आहे आणि वेळ पण कळवणार आहे, कोणत्या वेळेत आहे. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला जरी म्हटलं आता ठिकाण मी तुम्हाला सांगितलं, पण ते कळवणार आहे. सो त्यावरती आपण डिपेंड राहूया. आता तुम्हाला मुंबई म्हटलं मी, कदाचित मुंबईच असू शकतं, पूर्ण महाराष्ट्रात स्किल टेस्ट होण्याचे चान्सेस फार कमी आहे, कारण इथेच तुमचे स्किल टेस्ट सगळ्या होऊन जाणार आहे.
जर त्या पूर्ण महाराष्ट्रात होणार असत्या तर एवढे दिवस लागलेच नसते, एक 13 दिवस त्यांनी लागलेच नसते, म्हणजे ती एका ठिकाणी ती मुंबईलाच होण्याचे चान्सेस जास्त आहे. तुम्हाला प्रवेशपत्र पाठवलं जाईल आणि त्या प्रवेशपत्रावरती सगळं डिटेल्स तुम्हाला दिलं जाणार आहे. दुसरं महत्त्वाचं त्यांनी सांगितलं, हे ऑलरेडी 2023 ला आलं, मे 2023 ला त्यांनी दिलेला आहे. याच्यावरती मी व्हिडिओ पण घेतलेला आहे, नसेल तुमच्याकडे तर खाली लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे, किंवा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे पण तुम्हाला हा व्हिडिओ टाकला आहे की स्किल टेस्ट बाबत तुम्हाला काय काय त्यांनी नोटीस केलेला आहे. याच्यावर सेपरेट तुम्हाला जर काही प्रश्न असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका, याच्यावरती सेपरेट अजून एक व्हिडिओ मी नक्की घेतो. पण ते इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही गेलात बघा, इथे कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन मध्ये गेलात, जनरल इन्स्ट्रक्शन मध्ये गेला, इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट फॉर मराठी आणि इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट या सदराखाली पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे, ती एकदा वाचून घ्या. याच्यावरती व्हिडिओ मी बनवलेला आहे. सो अशा पद्धतीने नोटीस आलेली आहे. आता बघा, यामध्ये तुम्ही जर गेलात ना, तुम्हाला इथे दिसतं बघा, मराठी इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी करता उमेदवारांच्या ठळक सूचना दिल्या, आणि यामध्ये त्यांनी मुद्दा काय टाकला, दिव्यांग उमेदवारांसाठी 37 मिनिटे, म्हणजे जे दिव्यांग म्हणजे 6 संवर्ग सोडले तर त्यांना काय, म्हणजे दिव्यांग जर सोडले तर बाकी सगळ्यांना 32 मिनिटं आहे. हे 32 मिनिटं कसे कसे असतात, कीबोर्ड चाचण्या 5 मिनिटं चाचणी तुमची, ब्रेक 5 मिनिटाचा, मॉक टेस्ट 10 मिनिटाची, ब्रेक 2 मिनिटाचा, आणि मराठी टंकलेखन ही ऍक्च्युअली तुमची टंकलेखन जास्त 10 मिनिटाची आहे आणि 15 मिनिटं दिव्यांगांसाठी. म्हणजे ऍक्च्युअली 10 मिनिटं तुमची टेस्ट आहे, पण हे 32 मिनिट तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्या इन्स्ट्रुमेंटला यूज टू व्हावं लागतं, कीबोर्ड कसा आहे, माऊस कसा आहे, नाही का, त्यासाठी तुम्हाला हे वेळ दिलेला आहे. 32 मिनिटं टोटल मिळणार एका कॅन्डिडेटला. अशा पद्धतीने मराठीचं पण आणि इंग्लिशचं पण असणार आहे. मराठी 3 शब्द 4 शब्द इंग्लिश आहे, हे सुद्धा 32 मिनिटं दिले. दिव्यांग एक्स्ट्रा आहे. आता दिव्यांग दिले, मग दिव्यांग उमेदवार म्हणताय की आम्हाला टेस्ट द्यावी लागली, काय मग दिव्यांग दिलं म्हणजे याचा अर्थ असा नाही होते. तुम्हाला मी ऑप्शन सांगितला किंवा त्यांनी पण ऑप्शन दिलाय, जर तुम्हाला दिव्यांग उमेदवार टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही जाऊ शकता, देऊ शकता. अशी तुम्हाला 2 वर्षात कधी ना कधी द्यायचीच आहे टेस्ट, सर्टिफिकेशन पण मिळवायचं आहे आणि टेस्ट पण द्यायची आहे. सो आताही तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर जाऊ शकता, नाही गेलं तर काही प्रॉब्लेम नाही, 2 वर्षात दिलं तरी चालणार आहे, अशी नोटीस आहे. सो दिव्यांग उमेदवारांना घाबरायची गरज नाही, नाही गेलं तर चालतंय. दुसरं, हॉल तिकीट जरी आलं तुमचं तरी तुम्हाला की सर माझं हॉल तिकीट तर आलं, जाऊ काय करायचं मग आम्ही, हॉल तिकीट आलं तुमच्याकडे ऑप्शन पर्यंत 2 ओपन आहे, एक तर जा किंवा जाऊ नका, काही इश्यू नाही तुम्हाला. आता लक्षात, काही इश्यू नाही. आता यात सांगितल्या पद्धतीने बघा, ही कधीची नोटीस, 24 मे 2023 ची नोटीस आहे. सो डिटेल्स तुम्हाला मिळाला असेल, अजूनही काही शंका असेल तर नक्की माझ्यापर्यंत कळवा, खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचे उत्तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. जाता जाता इग्नाइट अकॅडमीकडनं ह्या बॅचेस आपण लॉन्च केल्या आहे. 2024 साठी कुणी जर तयारी करत असाल गट ब आणि गट क साठी, ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गाईड करते, फक्त 7,999 प्लस GST मध्ये. आणि एक विशेष महत्त्वाची बातमी, नाशिकला ऑफलाईन सेंटर चालू झालेली आहे. अशोक स्तंभ एरियामध्ये उपाध्याय क्लास बिल्डिंग आहे, ओल्ड बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये आपली ही ब्रांच आपण चालू केली आहे. ऑफलाईन तुम्हाला जर भेटायचं जरी असेल तर आम्ही सगळे इथे अवेलेबल आहोत. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.